हॅलो फ्रेंड्स, आपले घर आपले किचनच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे आचारी वांग्याची भाजी आणि ती कशा पद्धतीने बनवणार आहे तीही मी तुम्हाला आज सांगणार आहे। चला तर मग आपण बघूया आचारी वांग्याची भाजी। तर भाजी बनवण्यासाठी पाहू शकता तुम्ही इथे मी घेतला आहे कांदा चिरून घेतला आहे, टोमॅटो, कोथिंबीर, आले लसूणची पेस्ट। तर पाहू शकता हे सर्व घेतला आहे मी। तसेच इथे शेंगदाण्याचा कुटही घेतला आहे। तर पाहू शकता आणि वांगे चिरून घेतले आहेत आणि ते काळे न पडण्यासाठी मी पाण्यात टाकले आहे। तर खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे, तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे काही कोरडे मसाले घेतले आहेत मी, तर पाहू शकता तुम्ही। आणि इथे ठेवले आहे मी कढई आणि त्यामध्ये घेतलं आहे तेल। तर 2 ते 3 पळ्या तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि आधी जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे, पाहू शकता। आणि गॅसची फ्लेम थोडीशी मध्यम ठेवायची आहे म्हणजे जिरे मोहरी जळणार नाही। आणि त्यानंतर मग आपल्याला घालून घ्यायचं आहे आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। तुम्ही विकतची घातली तरीही चालेल आणि घरगुती घातली तरीही चालेल। आणि मग टाकायचं आहे यामध्ये कांदा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर कांदा थोडासा चिरताना बारीक चिरायचा म्हणजे पटकन परतून होतो। तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे कांदा परतून घ्यायचा आहे। आणि मग कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटोही थोडासा बारीक चिरायचा आहे म्हणजे तोही लवकर परतेल। आणि अशा प्रकारे व्यवस्थित कांदा टमाटर परतून घ्यायचा आहे छान। आणि थोडंसं कांदा टमाटर मऊ झालं की त्यामध्ये मग आपण आता सुके मसाले टाकून घेऊया। तर पाहू शकता आता कांदा लसूण मसाला टाकायचा आहे, घरचा मसाला टाकायचा आहे, हळद आणि मिरची पावडर टाकायची आहे। तर मी एक एक करून सर्व टाकून घेत आहे, बघू शकता तुम्ही। आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सर्व। मिरची आणि मीठ आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे। कमी तिखट लागत असेल तर मिरचीचं प्रमाण थोडं कमी वापरायचं आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे। आणि मग त्यामध्ये नंतर थोडासा आपला गोडा मसाला पण टाकायचा आहे, त्यानेही चव खूप छान येते। आणि तोही मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आणि मग त्यामध्ये टाकायचं आहे वांग बटाट्याच्या आपण ज्या फोडी चिरून घेतल्या होत्या त्या टाकायच्या आहेत। आणि फोडीही व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे। आणि फोडी व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत, तर बघू शकता। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत जा। तर मोठ्या यूट्यूबरला तर सर्व सपोर्ट करतात, कधी कधी छोट्या यूट्यूबरलाही सपोर्ट करा। तर अशा प्रकारे मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि आता आपण याला शिजून देणार आहोत एक 5 ते 10 मिनटं। आणि मग त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। तर यामध्ये मग टाकून घ्यायचं आहे आपल्याला मीठ थोडंसं लेट टाकायचं आहे, कारण की भाजी पटकन शिजत नाही मीठ जर आधीच टाकलं तर थोडी शिजत आली की मग टाकायचं आहे। आणि पुन्हा झाकण ठेवून एक 5 मिनटं शिजून द्यायचं आहे। आणि मग त्यामध्ये आपण एक 5 मिनटानंतर शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत। तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे जेव्हा भाजी होईल तेव्हा शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि कोथिंबीरही टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एक 5 मिनटात आपली भाजी आता रेडी होणार आहे। तर पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असं एकदम सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे ही। तर नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि तुम्हाला आवडली की नाही तेही कमेंट करून ज़रूर सांगा। आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर करत जा, चॅनलला सबस्क्राईब करत जा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आपली भाजी आता रेडी झाली आहे, तर चपातीबरोबर भाताबरोबर तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आत्तासाठी श्री स्वामी समर्थ।